यानंतर बातमीपत्रात एक धक्कादायक बातमी गडचिरोलीमधून आहे। आपल्या 2 चिमुकल्यांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आईवडिलांनी तब्बल 15 किलोमीटरची पायपीट केली आहे। गडचिरोलीमधल्या अहेरी तालुक्यातल्या येर्रागड्डा या गावातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। चिमुकल्यांना ताप भरला आणि त्याच्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांऐवजी पुजाऱ्याकडे नेलं। चिमुकल्या भावंडांचा अगदी काही तासाच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर आईवडिलांनी रुग्णालय गाठलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता। शववाहिका उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे मृतदेह खांद्यावरून घरी नेण्याची वेळ या आईवडिलांवर आली। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याकडून। आशिष, रुग्णालयामध्ये शववाहिका उपलब्ध नसण्यामागचं नेमकं काय कारण समोर येतं ज्याच्यामुळे ही पायपीट या आईवडिलांना करावी लागली? नक्कीच गडचिरोली जिल्ह्यातील ही एक खूप संतापजनक घटना म्हणावी लागेल, कारण मागील काही दिवसापासून आपण पाहत आहोत की गडचिरोली जिल्ह्यात अशा सतत घटना घडत आहेत आणि मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या या 2 चिमुकल्यांना रुग्णालय गाठावे लागले आणि त्यावेळेस अँब्युलन्स तिथं उपलब्ध नव्हती। काही काळानंतर देखली पेठा येथून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली, परंतु त्या निराश झालेल्या आई वडिलांनी नकार दिला आणि तब्बल 15 किलोमीटर त्यांनी पायी अंतर गाठले। मुख्य म्हणजे पूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि त्यांना त्या चिखलाच्या रस्त्यानेच आपली पायवाट करावी लागली। नदी नाले आहे, अजून कित्येक त्यांची पुलाची सुद्धा दुरावस्था झालेली आहे, तिथं पूल सुद्धा निर्माण झालेले नाही। त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक नागरिकांना याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे। जी आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।